नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट आणि चवदार अशी करडईची भाजी बनवणार आहोत। ही भाजी अगदी सोपी आहे बनवायला, तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यांना बारीक कुटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, मी करडईची भाजी घेतलेली आहे, ती अशी दिसते। आता हिला आपण छान धुवून घ्यायचं आणि बारीक असं चिरून, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट या ठिकाणी आपण घ्यायची आहे। आता या ठिकाणी कढईला गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि कढईत तेल घालून घ्यायचं आहे। तेलाला छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची। मोहरी तडतडायला लागली की त्यात जिरंसुद्धा घालून घ्यायचं, सोबत हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आणि या ठिकाणी मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा। छान परतवून घ्यायचं। कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे। बघा, हळूहळू कांद्याचा रंग बदलत आहे। आता या ठिकाणी आपण हळद घालून घेणार आहोत आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत। मसाल्याला कंटिन्युअस मिक्स करत राहायचं। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी लाल तिखट घालून घ्यायची। आणि आता या ठिकाणी आपण चिरून घेतलेल्या करडईची भाजी घालणार आहोत। लाल तिखट कमी घालायची, कारण आपण या ठिकाणी मिरचीचे कापसुद्धा घातलेले आहेत। आता भाजीला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू भाजी शिजत गेली की तिची डेन्सिटी कमी होते। आता या ठिकाणी आपण भाजी अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत, साधारणतः 2 चमचे। आणि याला मिक्स करून घेणार आहोत। आता भाजीवर झाकण ठेवून घेऊया भाजी शिजेपर्यंत। आता बघा, भाजी शिजलेली आहे। आणि आता आपण भाजीला सर्व करून घेऊया आणि भाजीचा आस्वाद घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा
आणि सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा. धन्यवाद.